टू ऑल. मराठी पाहिजे ना फक्त, पण थोडं इंग्रजी चालणार. प्रेसिडेंट विवेक, सेक्रेटरी विष्णू, प्रेसिडेंट इलेक्ट प्रशांत, सेक्रेटरी इलेक्ट वैभव आणि आपले PI डायरेक्टर गुरुदास भोंडवे कुठे आहेत? हां, त्यांची मदत फार लागते क्लबला, तर ते नवीन उंचीवर घेऊन जातात आहेत PIमध्ये, पण इतरही पर्सनल इक्वेशनमध्ये सुद्धा इज अ व्हेरी गुड फ्रेंड. रवी आला नाही आहे IPP. All the Rotarians and friends of Rotarians who have gathered here today for this program परिचय. गमतीचा भाग असा झाला आहे माझ्याबरोबर डॉक्टर, की विवेक आणि प्रशांतनी जो काही मागच्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे आधी क्लबचे सगळे कार्यक्रम सांगितले, मी कागद पेन घेऊन ते कार्यक्रम लिहायला सुरुवात केली. मतिमंद मुलांसाठी आणि वयस्करांसाठी ब्लड डोनेशन, संजीवनी, मातृसेवा, हे सगळं मी लिहायला एकदा सुरुवात केल्यानंतर मी एका ठिकाणी थांबलो. यादी इतकी मोठी होती की मग लिहिणं मी शक्य झालं नाही. आणि ते कौतुक करण्यामध्ये परत मी एकाच शब्दामध्ये सांगेल की अतिशय उल्लेखनीय कामगिरी तुम्ही तुमच्या बोर्ड आणि क्लब मेंबरच्या सोबत मिळून केलेली आहे आणि त्याचं मनापासून तुमचं कौतुक करतो. प्रशांतनी रोटरी म्हणजे काय ह्याविषयी भाष्य करण्यासाठी मला निमंत्रण दिलं आहे आणि स्वतः ते काम सगळं करून मोकळं झालं आहे 100%. म्हणजे मी इथे आता बोलताना त्याला सांगितलं की इतर क्लबमध्ये वक्ता म्हणून तुझी हजेरी लावायची, आत्ता अध्यक्ष वर्षामध्ये भरपूर काम असतं, पण ते काम झाल्यानंतर एकदा हा मोकळा झाला, पास प्रेसिडेंट झाला की निश्चितच ह्याला सगळ्या ठिकाणी क्लबमध्ये नवीन मेंबर्सच्या ओरिएंटेशनसाठी बोलावण्यासाठी प्रशांतचं नाव मी प्रायोरिटीवर सगळ्यांना सांगणार आहे. इतकं छान त्यांनी अतिशय थोडक्या कॅप्सूलमध्ये सगळे महत्त्वाचे पैलू त्यांनी त्यात सांगितले. आता माझ्याकडे बोलायचं राहतं काय तर टेक्निकल गोष्टी झाल्या, रोटरी सभासदत्व काय, रोटरी इंटरनॅशनल ही संस्था काय, तर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी घडत जात असताना ह्यातला जो एक इमोशनल टचचा जो भाग आहे त्याविषयी मी थोडं भाष्य करणार आहे माझ्या मनोगतामध्ये. टू स्टार्ट विथ, बेसिकली Rotary is defined in precisely 31 words, and I quote that definition. Rotary International is an organization of business and professional individuals united worldwide who provide humanitarian service, encourage high ethical standards in all occasions, and promote goodwill, peace, and world understanding. Rotarians believe that if highest ethical standards are preserved by each and every individual, most of the challenges which we face on the planet Earth, those challenges would not arise in the first place. ही Rotariansची सगळ्यांची मान्यता आहे. Another staunch belief which Rotarians have is that all the name, fame, and accolade that we receive in our chosen business, profession, or vocation is thanks to different reasons. But the three important reasons are that we are qualified. Second, God has been very kind to us as compared to the larger population in the world. When I make this statement, the figures are very disturbing. More than 50% of the world's population is in need of the basic amenities of life. And the third reason is that with all the good and bad qualities what we possess, when we approach the larger section of the society to render our services, society has been very kind and affectionate to accept us as what we are. So we are qualified, we are blessed children of God, and we have society acceptance. These are the three reasons because of which we are enjoying all the name, fame, and accolade. जे काही नाम, सन्मान आणि प्रतिष्ठा आपणास प्राप्त झालेली आहे आपल्या वोकेशनमध्ये या 3 कारणासाठी आहे. आणि त्यामुळे हे माझं आद्य कर्तव्य आहे की ज्या सामाजिक स्वीकृतीमुळे मी आज ह्या पदावर आहे किंवा ह्या पोझिशनमध्ये आहे जीवनामध्ये, त्या समाजाला मी काहीतरी देणं लागतो. आणि ह्या भावनेनं मी रोटरीमध्ये, मला जेव्हा मित्रांनी निमंत्रण पाठवलं की रोटरीमध्ये सभासद हो, तर हे मी काहीतरी परत देणं आहे
देणं लागतो आहे आणि ते देण्यासाठी म्हणून मी रोटरीमध्ये आलेलो आहे, ही मुख्य कल्पना आपण लक्षात घेतली पाहिजे. आता देणं म्हणजे प्रत्येक वेळी पैसा देणं हे नाही आहे, हेही प्रशांत बोलला. टाईम, एनर्जी, रिसोर्सेस, युअर प्रोफेशनल एक्सपर्टीज आणि काही वेळेस पैसा, या गोष्टी आहेत. तर हे देणं आणि त्यातून फायदे काय होणार आहेत, मला इंडिव्हिज्युअली अनएंडिंग लिस्ट आहे फायदे काय होणार आहेत, पण त्यासाठी पेशन्स हवा असतो. पहिली 3 वर्ष जागतिक म्हणजे स्टॅटिस्टिक्समध्ये असं सांगितलं जातं की पहिल्या 3 वर्षामध्ये जे रोटरीमध्ये येतात आणि पहिली 3 वर्ष टिकून राहतात ते खरे रोटेरियन. हळूहळू तू म्हणालास तसं की मेंबर झाले आहेत, पण मेंबरमधनं रोटेरियनमध्ये कन्वर्ट होणं यासाठी कमीत कमी 3 वर्ष द्यावी लागतात. कारण की जागतिक स्टॅटिस्टिक्स असा आहे की पहिल्या 3 वर्षामध्ये नवीन रोटेरियन्स ज्या झालेल्या आहेत त्यातले 30% रोटेरियन्स हे पहिल्या 3 वर्षामध्ये रोटरी सोडून जातात. तर ही रोटरी सोडून जाऊ नये म्हणून मी क्लबच्या लीडरशिपला अशी विनंती करतोय आज या व्यासपीठावरून की जे काही प्रोजेक्ट्स तुम्ही करताय, अतिशय चांगले निवडक प्रोजेक्ट्स करताय, असे प्रोजेक्ट्स करताय की जेणेकरून इतरांच्या जीवनामध्ये फरक पडतो. यू आर इन्स्ट्रुमेंटल इन मेकिंग सम चेंजेस इन द लाईव्स ऑफ पीपल, द बेनिफिशरीज. अत्यंत निकड आहे, इतकी आवश्यकता आहे प्रत्येक ठिकाणी. परंतु आपण एक स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की माझ्या पोटेन्शियलप्रमाणे माझं जे पोटेन्शियल आहे सोशल सर्व्हिस करण्याचं त्याच्यात नेमकं किती टक्के मी वेळ देतो आहे, एनर्जी देतो आहे किंवा प्रोफेशनल एक्सपर्टीज देतो आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. प्रश्न असा येतो आहे की अनेक रोटेरियन्स आहेत, अनेक मित्र असे आहेत की ज्यांच्या मनामध्ये अतिशय भन्नाट काही चांगल्या कल्पना असतात सेवेच्या बाबतीतल्या, पण मनातली कल्पना मनातच राहते जेव्हा आपण मित्राशी शेअर करत नाही. मित्राशी शेअर केलं त्यातून ती कल्पना वाढीस लागते, ती कल्पना प्रकल्पामध्ये कन्वर्ट होते आणि तो प्रकल्प एक्झिक्यूट होतो. या सगळ्या स्टेप्समध्ये मित्रांची सोबत असणं आवश्यक आहे. आज 120 वर्षाची परंपरा असलेली रोटरी ही आंतरराष्ट्रीय संस्था, त्या संस्थेचं सभासदत्व तुम्हाला जेव्हा मिळतं आहे तेव्हा सगळी दारं उघडी होत आहेत. कोणत्याही देशातला रोटेरियन केव्हाही मदतीसाठी आपणाकडं येऊ शकतो, आपल्या प्रोजेक्टमध्ये भागीदारी करू शकतो आणि आपल्या प्रोजेक्टची उंची वाढवू शकतो. आज अतिशय आनंदानं मी हे सांगू इच्छितो की 119-120 वर्ष एखादी एन जी ओ चालते आहे, त्यामागे रोटरीची जी शिस्त आहे, जी पद्धती आहे, ती पद्धती कारणीभूत आहे. आणि वेळोवेळी त्यात त्यांनी नवीन नवीन चेंजेस घडवत आणलेले आहेत. अटेंडन्सचे रूल्स आहेत, अटेंडन्सचे रूल्स थोडे फ्लेक्झिबल करण्यात आले, मीटिंगचे फॉर्मॅट्स फ्लेक्झिबल करण्यात आले. पूर्वी अतिशय कडक कायदे होते, म्हणजे लागोपाठ तुम्ही जर 4 मीटिंग आला नाही तर तुमचं रोटरीचं सदस्यत्व रद्द करण्यात येत होतं. ही पूर्वीची गोष्ट सांगतो मी, 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट. पण आज तसं नाही आहे. आज बरीचशी फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे यंगस्टर्स जे आहेत, आता 40 आणि 45 वयोगटातील अनेक मित्र माझे समोर बसलेले आहेत. कामाची व्यस्तता आहे, भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असते, मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. अशा सगळ्यातून वेळ काढणं हे कदाचित थोडं अवघड जातं, परंतु वेळ न काढतासुद्धा आपल्या घरी बसूनसुद्धा आपल्या रिसोर्सेसनी आपण रोटरीच्या कार्यक्रमामध्ये मदत करू शकतो. तर माझी विनंती अशी असणार आहे प्रशांत आणि विवेक आणि डॉक्टर की प्रोजेक्ट्स घेत असताना तुम्ही एक काळजी घ्या की आपले रोटेरियन्स, रोटरी ॲन्स आणि आपली लहान मुलं हे जास्तीत जास्त प्रोजेक्ट्समध्ये कसे येतील आणि पार्टिसिपेट होतील. म्हणजे एका प्रोजेक्टची तयारी करायची आहे, आपल्याला काही वाटप करायचं आहे, तर त्या वाटप करायच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आधी हॉलमध्ये इथे मीटिंग घेणे, सगळ्यांना बोलवणं, त्याचं पॅकिंग करणं, हे ते लेबलिंग करणं, ग्रुपिंग करणं, डेलिगेशन करणं कामाचं, हे तुम्ही जसं करत जाल तशी ती फिलिंग जी आहे रोटरीमध्ये आल्याची आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये सहभागी झाल्याची फिलिंग जी आहे, ती फिलिंग रोटेरियन्सना, मेंबर्सना, विशेष करून फॅमिली मेंबर्सना ती फिलिंग येणं आवश्यक आहे. मला 36 वर्ष झाली रोटरीमध्ये आणि मी आज ही गोष्ट सांगतो की आमच्या ज्या बेटर हाफ आहेत, बेटर हाफला आम्ही बेस्ट हाफ म्हणतो सध्या, की बेस्ट हाफ आपल्या ज्या आहेत त्यांचा रोटरीमधला इंटरेस्ट कायम राखण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम केले. त्यावेळेस आम्ही चक्क डबे आणायचो घरनं. तेव्हा म्हणजे मीटिंग असायची ना, 1990 सालची गोष्ट सांगतो आहे.
की आज 20-25 जणं येणार आहेत, तर आम्ही एक रोटेरियन फॅमिलीला सांगायचो की आजचा नाश्ता जो आहे तो तुमच्यातर्फे. आणि मग त्यात त्यांची स्पर्धा लावली की 3च पदार्थ पाहिजेत, एक गोड, एक गरम डिश आणि एक पेय. तर परत रिपीट व्हायला नको तो पदार्थ, आणि त्यात कॉम्पिटिशन ठेवलं. प्रत्येक 3 महिन्यांनी 2 चांगले जे त्यांची फेलोशिप झालेली आहे त्यांना बक्षीस देण्यात येईल. असं करून आमच्या भगिनींचा सहभाग आम्ही वाढवला. त्या घट्ट मैत्रिणी झाल्या. त्या रोटेरियन्सच्या मागे लागायच्या. जरी रोटेरियननी कधी ऑफिसमधून आल्यानंतर कंटाळा केला मीटिंगला येण्याचा, तर त्या मागे लागायच्या, नाही नाही मला माझ्या मैत्रिणींना भेटायचं आहे, रोटीची मीटिंग आपण अटेंड करायची आहेच. 1990 साली हे जे बीज रोवलं होतं त्याचं रूपांतर असं झालं आत्ता की त्यातल्या आमच्या भगिनी ज्या आहेत त्या दोघी तिघी आमच्या क्लबच्या प्रेसिडेंट झालेल्या आहेत आणि क्लबची धुरा पुढे घेऊन जात आहेत. सांगण्याचा उद्देश असा की रोटरी मोमेंट्स क्रिएट जे होतात प्रोजेक्टच्या मार्फत, बघा प्रोजेक्ट्स होतात. डायलिसिस मशीन एखाद्या हॉस्पिटलमध्ये बसवायचं आहे, 6 लाख रुपये खर्च आहे. 6 लाख रुपये कोणीतरी दानशूर व्यक्तींनी देणगी दिली आणि डायलिसिसचं मशीन बसवलं, आणि बेनिफिशियरीला डिस्काउंटेड रेट्समध्ये डायलिसिस करण्याची परवानगी आपण तिथे दिली. दॅट्स अ सोशल सर्व्हिस, अ गुड प्रोजेक्ट. सगळं झालं. ह्या सगळं होण्यामध्ये आपले 52 रोटेरियन्स, त्यांच्या बेस्ट हाफ आणि मुलं, आपली इन्व्हॉल्वमेंट काय? आपली इन्व्हॉल्वमेंट जर त्या प्रोजेक्टमध्ये नसेल तर रोटरीमधील आपली सस्टेनेबिलिटी जी आहे ती वाढणार कशी? 20 जून 1996, मला अजूनही तो दिवस आठवतो. 20 जून 1996 ह्या दिवशी मी एका सभासदातून रोटेरियन झालो, कन्वर्ट झालो. आणि मला हे कन्वर्जन करायला डॉक्टर 8 वर्ष लागली, 88 ते 96. तुम्ही जसे प्रोजेक्ट सांगितले की चॅलेंज मुलांसाठी आणि ह्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट्स घेत आहात, तर आम्ही चॅलेंज मुलांसाठी एक अभिनव उपक्रम केला होता. राजभवनच्या तिथे बाल कल्याण संस्था म्हणून आशियामधली एकमेव संस्था अशी आहे की जी चॅलेंज मुलांच्या रिक्रिएशनल फॅसिलिटीसाठी काम करते. आपले सकाळचे प्रतापराव पवार जे आहेत ते त्याचे अध्यक्ष आहेत. आम्ही या चॅलेंज मुलांसाठी एक कार्यक्रम केला, बाल आनंद मेळा. 2000 मुलं, त्यांचे शिक्षक, असे 2500 जणं, आम्ही आमच्या बेटर हाफ आणि आमची मुलं, असे आम्ही 100-200 लोक, 2700 लोकांची आम्ही सगळी तिथे जमा झालो. तिथे बाल कल्याण संस्थेच्या पटांगणामध्ये 15 विविध ॲक्टिव्हिटी त्या मुलांसाठी आम्ही ठेवल्या होत्या. पोहण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, उंटावरची रफेट, घोड्यावरची रफेट, फनफेअर स्टॉल्स, सकाळी आल्या आल्या ब्रेकफास्ट, जेवण पंक्तीमध्ये, जाताना आईस्क्रीम, असा तो कार्यक्रम बाल आनंद मेळा. ऑल टाईप्स ऑफ हँडिकॅप चिल्ड्रन, सगळ्या प्रकारची दिव्यांग मुलं, डेफ अँड डम, ऑर्थोपेडिकली हँडिकॅप, व्हिज्युअली इम्पेअर्ड, तुम्ही यू नेम इट. There are around 90 to 100 institutions in and around Pune which work for facilities of these children, त्यांच्या अभ्यासक्रमासाठी. परंतु एक विरंगुळा, एक रिक्रिएशनल फॅसिलिटी ही त्या एस्टॅब्लिशमध्ये होत नसते. ह्यातली बहुसंख्य मुलं जी आहे ही ग्रामीण भागातून येतात. ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे की जिथे रेग्युलर मुलाचं संगोपन करणं हे पालकांना अवघड जात असतं. दिव्यांग मुलाकडे बघायला वेळ नसतो. अशा प्रकारची मुलं ही ह्या संस्थेमध्ये राहतात. एक पर्टिक्युलर मोनोटोनस अशी त्यांची दिवसाचा सगळा क्रम असतो. त्या मुलांच्या सोबत बसून पंक्तीमध्ये जेव्हा जेवण घेतलं, 3 वेळा 4 वेळा आम्ही जेव्हा जेवण घेतलं आधी, का आमच्या घरी माझ्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून चला आपण त्या ब्लाइंड स्कूलमध्ये जाऊया आणि मुलांना जेवण देऊया आणि त्यांच्यासोबत जेवण घेऊया. यू वोंट बिलीव्ह, 3-4 वेळा जेवण झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अशा प्रकारचं रेग्युलर जेवण हे 365 दिवस जर घ्यायचं झालं तर कदाचित मला हे जमणार नाही. फार वाईट वाटलं मनात की आपण आपल्या मुलांसाठी सारसबागेला घेऊन जातो, पेशेबागला घेऊन जातो, त्याला चॉकलेट आईस्क्रीम नको असेल तो आग्रह करतो, तो त्याला व्हॅनिला आईस्क्रीम देतो, त्याला घोड्यावरची रफेट करतो, त्याला ते कँडी देतो, सगळं करतो. पण ही मुलं गावापासून दूर, परत त्यांचा काही दोष नसताना दिव्यांग असणारी मुलं, 6 आणि 8 वर्षाची मुलं, आणि एक पर्टिक्युलर मोनोटोनस लाईफ त्यांचं जे चालू होतं
तर त्यात काहीतरी खंड पडावा अशी माझी इच्छा. आमच्या क्लबच्या मेंबर्सना सांगितलं, मी तेव्हा क्लबचा अध्यक्ष होतो, त्यांना सांगितलं की म्हटलं ह्या मुलांना मला एक त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल असा काही कार्यक्रम करायचा आहे. त्यातून हा कार्यक्रम डेव्हलप झाला. तो कार्यक्रम चालू असताना एक 8 वर्षाचा मुलगा, दोन्ही पायांना पोलिओ झालेला, चालू शकत नव्हता, जमिनीवर रांगत आला, तो खडी वाळू माती सगळं त्या पायाला लागत होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता, फार आनंद होता. कारण की इतर मुलं सगळी आनंदी होती ना. ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्राच्या ह्याच्यावर मुलं नाचत होती खुर्चीवर, ज्यांना उठता येत नाही त्यांनी खुर्चीवर, बाकीचे असे इतकी धमाल होती तिथे. फनफेअरचे स्टॉल्स आमची मुलं सगळी ती मॅनेज करत होती. आमच्या सगळ्या भगिनींना मी सांगितलं होतं की ज्या मावशीच्या घरी लग्न असतं तर जे शाळेत खोटी चिठ्ठी पाठवतो, नॉट वेल म्हणून शाळेत आला नाही, हे जे आहे तसं काय तुम्हाला उपक्रम करायचा ते करा, पण तुम्ही आणि तुमची मुलं ही सगळी ह्या कार्यक्रमाला आली पाहिजेत. कारण की जेव्हा ती दिव्यांग मुलं जेव्हा जेवण घेणार आहेत किंवा फनफेअर स्टॉल जे चालवायचं आहे तेव्हा सगळ्या आपल्या मुलांनी ते काम करायचं आहे, वाढपी असणार नाही आहेत. तो मुलगा मला म्हणाला, काका मला सुद्धा घोड्यावरची रपेट मारायची आहे. त्याला उचलला दोन्ही हातांनी, घोडेस्वराला बोलवलं, घोड्यावर बसवलं, घोड्यावरची रपेट मारली. छोटा राऊंड, 1 राऊंड 2 राऊंड 3 राऊंड झाले. 3-4 राऊंड झाल्यानंतर त्या मुलाचा जो चेहरा खुलला आणि जो मन मोकळेपणानं तो हसला, त्याचं जे हास्य जे आहे ते आजही माझ्या मनामध्ये, माझ्या डोळ्यासमोर ते पिक्चर आजही आहे. अँड दॅट वॉज द मोमेंट वेन आय बिकेम अ रोटेरियन फ्रॉम अ मेंबर. छोटासा प्रयत्न होता, त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या दिवशी प्रशांत टाइम्स ऑफ इंडियामध्ये रोटरी क्लबचा फोटो नाही, रोटरी क्लबचा बॅनर नाही, रोटरी क्लबच्या अध्यक्षाचं काही नाही, फ्रंट पेजवर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक फोटोग्राफ होता. एक 10 वर्षाचा मुलगा, अंध मुलगा, एक दुसरा 8 वर्षाचा मुलगा, आणि तो मोठा मुलगा जो आहे तो छोट्या मुलाच्या हातावर, त्याच्या हातात फुगा होता, निम्मा हवेनं भरलेला होता. त्या फुग्यातील हवा त्या दुसऱ्या मुलाच्या हातावर तो सोडत होता, असं चित्र. आणि त्याला कॅप्शन दिलं होतं, सेन्सिंग द सेन्सेस. आणि मागे कुठे 4-5व्या पानावर त्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली होती. बंधू भगिनींनो, सांगण्याचा हेतू असा की आपल्या देशामध्ये फार गरज आहे. इतरांच्या आयुष्यामध्ये थोडाफार बदल घडवून आणू शकलो आपण तर ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून आपण मोठा फरक आणू शकतो. आणि त्यासाठी मूळ स्वभावात, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूळ स्वभावात जी आपली संवेदना आहे आणि जी एक आध्यात्मिक विचारसरणी आपली आहे ती जोपासून ठेवणं फार आवश्यक आहे. संवेदना बोथट होऊ लागल्या आहेत. लहान मुलांच्या संवेदना तरल आणि उत्कट असतात, पण जसं आपलं व्यावहारिक वय वाढत जातं तशा आपल्या संवेदना बोथट होऊ लागतात. बोथट का होऊ लागत आहेत ह्याचाही विचार थोडा करा की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आलेली आपल्याकडील सामाजिक विषमता, त्यातून निर्माण होणारी सामाजिक असुरक्षितता आणि त्यातून निर्माण झालेली संचय करण्याची वृत्ती आणि त्यातून संवेदनशीलता गमावू लागलेला. भौतिक सुखवस्तू गोळा करणे आणि भौतिक सुखवस्तू गोळा केल्याने त्यातून आनंद मिळतो अशा प्रकारचा भ्रम आपला सगळा चालला आहे. परंतु खरा आनंद जो आहे तो खरा आनंद ह्या भौतिक सुखातून मिळत नाही आहे, तर निश्चितच इतरांना थोडा आनंदी करण्याचा प्रयत्न जर केला तर त्यातून मिळतो, हे महत्त्वाचं. एक शायर म्हणतो याविषयी की अपना गम लेके कहीं और न जाया जाए, अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीज़ों को सजाया. अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीज़ों को सजाया जाए. जिन चिरागों को हवा का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए. बाग में जाने के कुछ आदाब हुआ करते हैं, किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए. खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में, खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में. चलो कुछ दिन औरों को यूं ही सताया जाए. घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, कुछ यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, किसी रोते हुए बच्चे को हंसाया. लहान मुलांच्या संवेदना, जसं मी म्हणालो, लहान मुलं वर्तमानात जगतात, त्यांना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नसते.
इगो नसतो कोणत्याही प्रकारचा, मैत्री चांगली निभावतात, मोठी श्रीमंती असते त्यांच्या मनामध्ये. पण हे सगळे चांगले गुण जे आहेत लहानपणीचे हळूहळू आपले निघून जातात. तो लहान मुलगा बघा मस्त खेळतोय, बागडतोय, मीटिंग चालली इथे, त्याचं काही घेणं देणं नाही आहे त्याला, तो मस्त आहे त्याच्या वर्तमानामध्ये. त्याविषयी 2 ओळी सांगतो की कागज की कश्ती थी पानी का किनारा था, कागज की कश्ती थी पानी का किनारा था, खेलने की मस्ती थी दिल ही आवारा था, कहा गई समझदारी की झंझट में वो नादान बचपन ही कितना प्यारा था. तो शायर पुढे असं म्हणतो की जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी, जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी और घर वाले खामखा समझ बैठे कि हम बड़े समझदार हो गए. बचपन की अमीरी न जाने कहाँ चली गई, बचपन की अमीरी न जाने कहाँ चली गई, वरना बरसात के दिनों में हमारे भी जहाज चला करते. ती कागदाची होडी किती मुलं सोडतात तो आत्ता. ती होडी वहीतलं कागद काढून ती होडी बनवून गल्ली बोळामध्ये जेव्हा पाणी जायचं पावसाचं, तेव्हा होडी आपण सोडलेली आहे, आता नाही आहे. वर्गातील मुलाच्या कंपासमध्ये पेन्सिल जर नसेल तर पटकन आपली एक्स्ट्रा पेन्सिल त्याला देणारी मुलं, आपल्याकडे एक चांगला पार्करचा पेन असेल तर दुसरा कसा मिळेल हे बघतो आपण, पण देण्याची प्रवृत्ती होत नाही. हा फरक होतो. संवेदना बोथट होऊ लागतं. आणि मी अध्यात्म का म्हणालो, आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्म आहे, रोटरीमध्ये अध्यात्म आहे. हे जे तुम्हाला सांगितलं प्रशांतनी, सर्वी स्वभाव सेल्फ म्हणजे काय, स्वतः पलीकडे विचार करा, भौतिक गोष्टीपेक्षा वेगळा विचार करा, शरीरापेक्षा आत्माचा चेतनाचा विचार करा, हे फार महत्त्वाचं. भगवान गौतम बुद्ध ने बहुत अच्छी बात कही है शरीर और चेतना के बारे में. भगवान ऐसा कहते हैं कि ये शरीर जो है हमारा धोखा है, इस शरीर को मौत लगने वाली है. हमारा शरीर, हम जब माँ के गर्भ में होते हैं तो चारों ओर से मलमूत्र से घिरे हुए होते. इसी मलमूत्र में हमारे शरीर की निर्मिति होती. हमारे शरीर में 32 प्रकार की कुरूपताएं गिनाई गई है, जैसे केश, रोम, नख, दांत, अस्थि, अस्थिमज्जा, यकृत, फुसफुस, चर्बी, रक्त, पसीना, लार आदि 32 प्रकार की कुरूपताएं हमारे शरीर में गिनाई गई है. और इन कुरूपताओं को लेकर हमारा शरीर चलता है. अभी कुरूपताओं को लेकर अगर शरीर चलेगा तो उसमें से बदबू आने वाली है. तो हमारे शरीर से बदबू ना आए इसलिए हम क्या करते हैं, रोज सुबह इसे साफ करना, धोना, रगड़ना, इत्र लगाना, नए नए कपड़े पहनना, हीरे जवाहरत के आभूषण पहनना, ये सब हम क्यों करते हैं, क्योंकि इसमें से बदबू ना आए. हम कितने बदबू से भरे हुए हैं ये अगर देखना है तो अस्पताल में जाके पोस्टमार्टम होता हुआ देखकर आए तो हमें पता चलेगा कि हमारे अंदर कितनी बदबू है. काय डॉक्टर साहेब? डॉक्टर महेश पवार आणि त्यांच्या मिसेस तुमचं स्वागत आहे रोटरीमध्ये. रोटरी उद्योगनगरी तुम्ही चांगला क्लब निवडला आहे मेंबर होण्यासाठी, यासाठी मनापासून तुमचं कौतुक. अतिशय चांगले मित्र तुम्हाला इथे भेटतील आणि हा रोटरीचा प्रवास जो आहे तुमचा आणि तुमच्या प्रोफेशनल एक्सपर्टीजचा ह्यांना फायदा होणार आहे, त्याच्यापेक्षा फार मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. कसा होणार आहे? सोल एनरिचमेंट. इथे जे समाधान मिळणार आहे ते मोठं मिळणार आहे. ते पैसा दमका ह्याच्यानी मिळत असेल की नाही याबद्दल डिबेट न केलेलं बरं. तो शरीर को मौत लगने वाली, शरीर धोखा है. किसी का कटा हुआ पेट देखे तो हम खड़े नहीं रह सकते, लेकिन शरीर के अंदर जो चेतना है वो मूल स्वभाव से सुंदर है. उसका सौंदर्य निखारने के लिए हम क्या करते हैं? नहीं करते कुछ. लेकिन शरीर से चेतना का पक्षी जब उड़ जाता है तो मोहन पालेशा रहता नहीं है, उसकी बॉडी बन जाती है. और बॉडी भी किसी वजह से ज़्यादा देर तक घर पे रुक गई तो लोग कहना शुरू कर देते हैं कि जल्दी से लेकर जाओ, मरघट पर जाकर जला आओ, नहीं तो बदबू आनी शुरू हो जाएगी. इतनी हालत खराब है हमारी. इतनी हालत हमारी खराब होने के बावजूद भी आपण जिथे जातो ना स्मशान घाटाला कोणाला पोचवायला, स्मशान वैराग्य भरपूर येतं तेव्हा. अरे क्या जीवन में क्या लेकर आए थे, क्या लेकर जाने वाले, सब इधर ही रहने वाला है. तेव्हा तिथं सगळं बोलतो. घरी आलो आंघोळ केली की ये रे माझ्या मागल्या, काही राहत नाही परत. का वहिनी बरोबर आहे की नाही? तेव्हा सगळ्या छान गप्पा मारतो आपण.
तो एक ज्येष्ठ कवींच्या 4 ओळी आहेत ह्याविषयी, की एवढ्या छोट्या जीवनामध्ये खूप काही हवं असतं, एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं तेच मिळत नसतं, आणि हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं. चांदण्याने भरलेल्या आकाशात आपला आवाज नेहमी रिकामच असतं. तुलना करतो आपण नेहमी. तुम्हाला माहिती आहे प्रशांत, स्वर्गात सुद्धा रोटरी क्लब आहे. ऐकलंय तुम्ही कधी? नाही, स्वर्गात सुद्धा एक छान रोटरी क्लब आहे. म्हणजे तुम्ही जसं ऐकलं येतं की 1905 मध्ये रोटरी सुरू झाली. 1947 साली हे जे आपले फाउंडर आहेत पॉल हॅरिस, यांचं निधन झालं 1947. पहिलं काम त्यांनी काही केलं असेल स्वर्गात गेल्यानंतर, तर तिथे जाऊन रोटरी क्लब सुरू केला. आता स्वर्गात जाण्याची स्कीम सुद्धा रोटरीमध्ये आहे. आता हे आपले जे आत्ताचे रोटरी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत गॉर्डन, यांनी सुद्धा स्कीम केली होती. पुढच्या वर्षीची अध्यक्षा आहे स्टेफनी, जे प्रशांतच्या वर्षामध्ये इंटरनॅशनल प्रेसिडेंट जी आहे. तर प्रत्येक वर्षी हे स्कीम डिक्लेअर करतात की $1,000 म्हणजे साधारण 83,000 रुपये, हे 83,000 रुपये चांगल्या कार्यासाठी जर डोनेशन आपण जर दिलं तर स्वर्गात जाण्याचा आपल्याला पासवर्ड मिळतो. 83,000 मध्ये पासवर्ड म्हणजे सोपं आहे ना. तर ते आपल्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये अनेक मित्र आमचे सुद्धा गेले. काही वयोवृद्ध होते म्हणून गेले, काही असेच गेले, पण ते स्वर्गात गेले आणि स्वर्गात त्या क्लबमध्ये एंट्री मिळाली. स्वर्गातल्या क्लबमध्ये इतकी गर्दी असते की बसायला जागा करावी लागते. म्हणजे मीटिंगमध्ये आज व्यवस्थित अटेंडन्स असावा, त्यासाठी जेवण करणं, हे प्रलोभन देणं वगैरे ह्या गोष्टी स्वर्गात कराव्या लागत नाहीत, ह्या आपल्याला इथे कराव्या लागतात. फीसाठी मागे लागावं लागत नाही. फी त्यांची भरलेलीच आहे ना, स्वर्गातच एंट्री मिळाली म्हणून. तर ते अतिशय मजा करत असतात तिथे. तर स्वर्गातला रोटरी क्लब जो आहे, रोटरी क्लब ऑफ हेवन इलीट, तिथे गृहस्थ पोचतात वयाच्या 88व्या वर्षी. पहिले 4 दिवस स्वर्गात अगदी मजेत असतात. ते स्वर्गीय सौंदर्य, ते नृत्य, ती मेजवानी, अरे वा एकदम. 5व्या दिवशी सकाळी स्वर्गाच्या प्रमुख द्वाराशी तिथे जिन्यावर बसून चेहरा त्यांचा त्रस्त, वैतागलेले. त्यांचे मित्र त्यांना जाऊन विचारतात, का हो कालपर्यंत तुम्ही इतके मजेत होता, आज काय झालं? नाही रे सोड, काय झालं नेमकं सांगा ना. अरे काय झालं, काय सांगू तुला, मला असं वाटतं की मी जेव्हा पृथ्वीवर होतो तेव्हा माझ्या हातून मोठी चूक झाली. काय चूक झाली? 20 वर्षापूर्वी जेव्हा माझं वर्ष 68 होतं, सगळे व्यावहारिक कार्य झालेलं होतं माझं, मुलं मोठी झाली होती, नातवंड खेळत होती, अशी काही जबाबदारी नव्हती. पण त्यावेळेस मी ना बाबा रामदेवचं प्रवचन ऐकलं आणि बाबा रामदेवचं प्रवचन ऐकून मी इतका प्रभावित झालो की त्यानंतर ते योगा कर, टी व्हीच्या समोर बस, ते प्राणायाम, सकाळचा वॉक, संध्याकाळचा वॉक, खाण्यापिण्याची पथ्य पाळली, सगळं काम मी व्यवस्थित करू लागलो आणि त्यामुळे माझी प्रकृती अगदी ठणठणीत झाली. 68 ते 88, 20 वर्ष माझा पृथ्वीवरचा प्रवास जो आहे तो असा लांबत गेला. आज मला असं वाटतं इथे स्वर्गात आल्यानंतर, इथलं सौंदर्य पाहिल्यानंतर, की त्या मागील 20 वर्षामध्ये मी काय केलं पृथ्वीवर? काहीच केलं नाही. उत्तर काही नीट, काही सकारात्मक काही मिळत नाही. त्यामुळे विचार असा येतोय की मी चूक केली रामदेवजीचं प्रवचन ऐकून. ते प्रवचन जर ऐकलं नसतं आणि माझ्या आधीच्या राहणीमानाप्रमाणे मी राहिलो असतो, त्या जीवन पद्धतीप्रमाणे, तर 63-64 साधारण एक भारतीयांचं वय आहे, त्यावेळेस माझी विकेट उडाली असती, त्यावेळेस मी स्वर्गात आलो असतो. तर 64व्या वर्षी स्वर्गात जाणं आणि 88व्या स्वर्गात जाणं किती फरक आहे, किती जास्त मजा करू शकलो असतो. म्हणजे स्वर्गात पोचल्यानंतर सुद्धा मनुष्य आनंदी राहू शकत नाही. आपण साधारण नागरिक आहोत ना ह्या देशाचे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला जर मिळवता येऊ शकला तर मोठ्या गोष्टीचा हव्यास का धरायचा आपण? आणि छोट्या गोष्टीतून आनंद मिळवण्याचं हेच रोटरी सांगतात. एकट्याने काही काम होत नाही. इट्स अ टीमवर्क. टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. इट्स अ टीमवर्क ऑफ रोटरी. इट्स अ टीमवर्क ऑफ रोटरी इंटरनॅशनल. इट्स अ टीमवर्क ऑफ रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131. आज डिस्ट्रिक्ट 3131ची यशोगाथा जर तुम्हाला सांगायला गेलो तर भारतामध्ये काय, जगामध्ये आपलं नाव आहे अशा प्रकारचं आपला डिस्ट्रिक्ट आहे. अनेक प्रकारचे आपण कार्यक्रम केले. रोटरी डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम जो केला आहे मोठ्या प्रमाणावर केला. काव डोनेशन प्रोजेक्ट केलं आपण. डायलिसिस युनिट्स भरपूर बसवले. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इक्विपमेंट्स टू NICU, ब्लड बँक केलेलं आहे. हार्ट सर्जरीज केले. अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपल्या डिस्ट्रिक्टनी केले आहेत. एकट्याचं काम नाही आहे. इट्स अ टीमवर्क.
प्रत्येकाने त्याचं काही ना काही योगदान हे देण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण बेसिक गोष्ट जी आहे, तुमच्या संवेदना ज्या आहेत त्या संवेदना उत्कट असणं हे रोटीच्या कार्यानिमित्त फार आवश्यक आहे. आणि प्रत्येकाला हातांना देण्याची सवय लागली पाहिजे. ह्या हातांना देण्याच्या सवयीविषयी एक किस्सा आठवतो मला. संध्याकाळची वेळ असते, एक मनुष्य संध्याकाळी वॉकला निघतो. हिवाळ्याचे दिवस असतात, अंधार थोडा लवकर पडतो, ठेस लागते आणि तो काय खड्ड्यात जाऊन पडतो. आता खड्ड्यात पडल्यानंतर नॉर्मली मनुष्य बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, पण हा बाबा खड्ड्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्नच करत नाही, खड्ड्यातच बसून राहतो. येणारे जाणारे जे दुसरे असतात तिथे ते त्याला म्हणतात की बाहेर ये ना तू, तो मोठा दगड दिसतोय तो घे, त्याच्यावरती छोटा दगड ठेव, त्याच्यावरती तू उभा राहा, तुझा हात दे, आम्ही तुला ओढून काढतो. तिघं चौघं हे त्याला मार्गदर्शन करतात, पण हा कोणाचं ऐकतच नाही. आणि तेवढ्यात आपले प्रेसिडेंट इलेक्ट प्रशांत हे सुद्धा नेमके तिथून वॉकला निघालेले असतात. रोटेरियन, अतिशय सिन्सिअर रोटेरियन, हे मी त्यांची ओळख तेव्हा मी बाहेरच करून दिली एका त्या बाईटमध्ये, त्यामुळे मी आता परत बोलत नाही आहे. तर प्रशांत थांबतात तिथे, ते बघतात खड्ड्यामध्ये एक मनुष्य, 4 मनुष्य शेजारी उभे राहिलेत आणि तो खड्ड्यातला मनुष्य काय बाहेर येत नाही आहे. एका क्षणात त्यांच्या लक्षात येतं की ह्या माणसाला ॲटिट्यूड प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाची काही स्वभाव वैशिष्ट्य असतात ना, तर ह्याचं काही स्वभाव वैशिष्ट्य असं आहे की त्याला जे काही मार्गदर्शन करण्यात येत आहे त्याची अंमलबजावणी तो करणार नाही. दिस पर्सन इज टू बी हँडल्ड इन अ डिफरंट मॅनर. ह्या स्वभाव वैशिष्ट्य आणि ॲटिट्यूडविषयी 2 ओळी आहेत डॉक्टर अशा की सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नज़र को बदलो नज़ारे बदल जाएंगे, क्यों बार बार कश्तियाँ बदलते हो, क्यों बार बार कश्तियाँ बदलते हो, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे. आनंद मिळवण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो. म्हणजे मी माझ्या लहानपणाच्या गोष्टी नाही म्हणत, मी माझ्या लग्नानंतरची गोष्ट सांगतो की 1981 साली लग्न झालं. 1991ला मी आमची एक जुनी फिएट गाडी होती ती विकली आणि मारुती 800 AC नवीन गाडी 1,85,000ला घेतली. गाडी जेव्हा घेऊन घरी आलो, मी, बायको, 2 मुलं आणि आई असा छोटा परिवार. सोसायटीमध्ये गाडी लावली, हार वगैरे, नारळ, पेढे घेऊन गेलो होतो. शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून पेढे दिले हो. त्यांना नाही कळलं पालेशाने नवीन गाडी घेतली तर त्या नवीन गाडी घेण्याचा मजा काय, त्यांना आधी कळलं पाहिजे. 15 महिने आमचा आनंद राहिला त्या मारुती गाडीचा. किती? 15 महिने. 16व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझा आनंद ओसरू लागला, कमी होऊ लागला. इतकं क्षुल्लक कारण तुम्ही ऐकाल तर असाल. आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहत होतो. 2ऱ्या मजल्यावर डॉक्टर देशपांडे राहत होते. डॉक्टर देशपांडेंनी 16व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या दारामध्ये होंडा सिटी उभी केली. त्यांची होंडा सिटी बघून विनाकारण मला माझी मारुती छोटी वाटू लागली. काही कारण नव्हतं. आमची प्रकृती अशीच सगळ्यांची. कोणाचं अवास्तव वजन वाढलं नाही, गाडीला काही झालं नाही. देवाच्या कृपेनं आम्ही 4चे 4च राहिलो. हो, त्यालाही कृपा लागते देवाची. आणि एवढं सगळं जैसे थे असून मला माझी गाडी छोटू वाटू लागली. तर मारुती ते मर्सिडीज हा प्रवास जो आहे, 50 लाखाची मर्सिडीज विकताना सुद्धा सेल्समॅन सांगत नाही की ह्या गाडीतनं तुम्ही फिरलात तर तुम्हाला रात्री छान झोप लागेल. पण रात्री छान झोप लागण्याचा मार्ग रोटी दाखवते की ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांना काही ना काही तुम्ही तुमच्यातलं देण्याचा प्रयत्न केला. एक आजीबाई होत्या कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनच्या तिथं. त्यांनी एक छोटंसं त्यांचं शेड केलं होतं. 4 बांबू, पत्रा, कडबा, एक काळी चादर, काही भांडी, गोणपाट असा त्यांचा ते एक छोटासा संसार त्यांनी मांडला होता. सायकल स्टँड चालवायच्या आणि शेजारपाजारची गावातली मुलं जेव्हा यायची सायकल स्टँडवर लावायची आणि संध्याकाळी परत कॉलेजवरनं आल्यावर ते सायकल घेऊन जायचे. 30 रुपये महिना भाडं. आजीबाईचा संसार चालला होता. एक दिवस काय मनात येतं आजीबाईंच्या, त्या एका मुलाला जेव्हा तो जेवणाचा डबा सायकलच्या हँडलला लावून जेव्हा तिथनं निघतो तर आजीबाई त्याला आवाज देतात, अरे बाळा ऐक जरा, काय नाव तुझं? तो म्हणतो अमित. कुठल्या गावचा वगैरे ठराविक एक 4 प्रश्न विचारल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न विचारतो, बाळा तुझ्या जेवणाच्या डब्यामध्ये काही शिल्लक आहे का? क्षणभर त्याला
अमितला काही उत्तरच देता येत. आवंडा गिळतो आणि सांगतो, नाही आजीबाई आज तर काही नाही डब्यामध्ये. ठीक आहे ठीक आहे. चेहरा थोडा ओशाळलेला होतो आजीबाईंचा. हा घरी जातो, आईंना सांगतो की असं घटना घडली. आजीबाई मला विचारायला लागेल डब्यात काही शिल्लक आहे का. तर पटकन आई म्हणते की मी 2 पोळी देते तुला उद्या डब्यामध्ये जास्त, तू जाऊनच त्यांना दे. बाबा जे आतल्या खोलीमध्ये बसलेले असतात ते सांगतात भाजी पण घेऊन जा आणि त्यांना ताबडतोब दे, म्हणजे त्यांचं ताजं खाऊन होईल. तसा हा अमित करतो. आजीबाई अनेक आशीर्वाद देतात. मग तो जातो कॉलेजमध्ये, मित्रांना सांगतो की असं असं घडलं. 3 कप्प्याचा त्याचा डबा जेवणाचा. सगळे त्याचे मित्र स्वतःच्या डब्यातनं काही ना काही थोडं काढून त्याचा तो 3 कप्प्याचा डबा परत भरतात. संध्याकाळी अमित जातो आजीबाईकडे सायकल घ्यायला, कॉलर टाईट. पूर्ण तो 3 कप्पे भरलेला डबा देतो आजीबाईंना. आजीबाई हा घ्या डबा. आजीबाई डबा उघडतात, बघतात आत वेगवेगळे पदार्थ आहेत, 4-5 वेगळे पदार्थ. त्यांच्या लक्षात येतं की ह्या मित्रांनी मिळून काहीतरी हे सगळं केलं आहे. त्यांचा थांब 1 मिनिट. एक पोळी घेतात, थोडे छोटे तुकडे करतात, दूरवर मैदानात पसरवतात, एका वाटीमध्ये पाणी ठेवतात. चिमण्या येतात, पोळीचा तुकडा खातात, पाणी पितात. काही चिमण्या त्यांच्या चोचमध्ये तुकडा पकडून फरकन उडून जातात. तेव्हा आजीबाई त्याला म्हणतात, मुलाला अमितला, हे बघ अमित, हे खरं जीवनाचं अंतरंग आहे. तुझ्यातलं थोडंसं सुख तू मला दिलं, माझ्यातलं सुख मी त्या चिमण्यांसाठी दिलं. चिमण्यांनी त्यांच्या भुकेल्या पिल्लासाठी ते घेऊन गेले आणि आपल्यातलं थोडंसं सुख हे देण्यामध्ये आपणास किती सुख मिळालं आहे ह्याचा अंदाज घे. आपण सगळ्या गोष्टी प्रयत्न करतो सुख मिळवण्यासाठी, पण आपल्यातलं थोडंसं सुख इतरांना जर दिलं तर त्यातून खरं सुख मिळतं. ही जीवनाचं अंतरंग आहे. पुढे तो मोठा होतो, नोकरी लागते, पेढा घेऊन येतो, आजीबाईंना पेढा देतो. आजीबाई पेढा त्याला निम्मा भरवतात, अनेक आशीर्वाद देतात आणि मग सांगतात, बरं रे तू आजीबाईची आठवण ठेवली, नाहीतर माझ्या मनातील सल जी आहे ती मी आज सांगते तुला. मी कोणाला बोलले नाही आहे आधी. पोटचं पोर माझ्या महालक्ष्मीचे दर्शन घडवून आणतो म्हणून मला इथे घेऊन आला होता कोल्हापूरला आणि इथे रेल्वे प्लॅटफॉर्मवर मला सोडून गेला. संवेदना संवेदना किती कमी झाल्या आहेत लोकांच्या. आणि हे कसं आहे माहिती का, हे धोक्याची घंटा आहे. शेजारी पाजाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आपण आता मी माझं घर, माझं कुटुंब, माझी गाडी, माझा बंगला याशिवाय दुसरा काही विचार करत नाही आहे. आणि यामुळे गुन्हेगारी वृत्ती प्रवृत्ती वाढत चालली आहे. रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं तर आपल्याला रोज नवीन प्रकारची गुन्हेगारी उघडकीस येत आहे. गुन्हेगारांना मोठी संधी मिळाली आहे कारण की आपण संघटित नाही आहोत. आपण एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होत नाही आहे. 11व्या मजल्यावर राहणारा मनुष्य आहे, त्याच्या घरी एखादी दुःखद घटना घडली असेल तर त्या 4थ्या मजल्यावरच्या माणसाला काहीच फरक पडत नाही आहे. त्याच्या घरी वाढदिवसाची पार्टी चालू आहे. अशा प्रकारच्या ह्या सांसारिक ट्रान्झिशनमधून आपण चाललो आहे. ही प्रचंड धोक्याची घंटा आहे. हा जो ग्राफ जो आहे हा ग्राफ असा स्ट्रेट जाणार नाही आहे, तो थांबणार आणि त्यातून युटर्न होणार. पण त्यासाठी संवेदना आपल्या मूळ पदावर येणं फार आवश्यक आहे. त्या जितक्या लवकर येतील तेच आवश्यक आहे. कारण की हे जीवन जे आहे, मनुष्य जन्म जो आपल्याला मिळाला आहे तो आपल्या संचित कर्माचं प्रारब्ध जे आहे त्याच्यामुळे मिळाला आहे आणि तो वारंवार हा मनुष्य जन्म आपणास मिळणार आहे असं समजण्याचं काही कारण नाही आहे. तो शायर म्हणतो असं ह्याविषयी की ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, तुम्हारे पैरों से चल रही है, तुम्हारी आवाज़ में गले से निकल रही है, तुम्हारे लफ्ज़ों में ढल रही है. ये ज़िंदगी न जाने कितनी सदियों से यूं ही शक्लें बदलती रही है. बदलती शक्लों में, बदलते जिस्मों में चलता फिरता ये एक शरारा जो कि इस घड़ी नाम है तुम्हारा. इसी सारी चहल पहल है, इसी से रोशन है हर नज़ारा. सितारे तोड़ो या घर बसाओ, अलम उठाओ या सर झुकाओ, तुम्हारी आंखों की रोशनी तक है खेल सारा. ये खेल होगा नहीं दोबारा, जिंदगी ना मिलेगी दोबारा. हम सब जानते हैं, समझते हैं कि जिंदगी दोबारा नहीं मिलेगी. पटकन कोणीतरी मला ऑडियन्समधनं एकदा प्रश्न विचारला की तुमचा पुनर्जन्मावरती विश्वास नाही का. अरे म्हटलं आता हा जन्म जो आहे ह्याचं तर नीट बघून घेऊया, पुनर्जन्माचं काय होईल ते बघता येईल. प्रशांत, असंच मी भाषण देत होतो बालगंधर्व रंगमंदिरमध्ये. 700-800 लोक होती. ते लाफ्टर क्लब नाही का, लाफ्टर क्लबचा
वार्षिक दिवस होता आणि सगळे सिनियर सिटीजन होते. 20 मिनटं माझी भाषणाची झाल्यानंतर तिसऱ्या रांगेमध्ये एक आजीबाई बसल्या होत्या. त्यांनी तिथून आवाज दिला, अहो त्या खड्ड्यातल्या माणसाचं काय झालं. मी त्यांना सांगितलं, आजीबाई सकाळी निघाल्या होत्या घरनं 7:30 वाजता. म्हटलं आजीबाई तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही घरी जा, तुमच्या मैत्रिणीला नंतर विचारा की त्या खड्ड्यातल्या माणसाचं काय झालं. कारण की 40 मिनटं झाल्याशिवाय, माझं भाषण संपल्याशिवाय तो खड्ड्यातला मनुष्य बाहेर येणार नाहीये. म्हणजे ही खात्री करून घेतो मी की श्रोते थांबणार आहे 40 मिनटं, तो म्हणजे त्याला खड्ड्यात ठेवतो. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की तो खड्ड्यातल्या मनुष्याचं काय झालं. असं लोक हात वर करून विचारतात त्या खड्ड्यातल्या माणसाचं काय झालं. तर देण्याच्या विषयी जे मी म्हणतोय, राजा हरिश्चंद्र आणि गोस्वामी तुलसीदास यांच्यामधील एक संवाद फार महत्त्वाचा आहे. राजा हरिश्चंद्र आपणा सगळ्यांना माहिती आहे की ते अतिशय दानशूर व्यक्तिमत्व होतं. पण जेव्हा पण ते दान देण्यासाठी हात वरती करायचे तेव्हा त्यांची नजर समोरचं दान घेणारा जो प्राप्त करणारा मनुष्य आहे त्याच्या पायाकडे जायची. तर गोस्वामी तुलसीदासजी त्याला विचारतात कि ऐसी देनी देन जू, ऐसी देनी देन जू किस सिके होसेन, ऐसी देनी देन जू किस सिके होसेन, जो जो कर ऊंचो करे त्यो त्यो नीचे नहीं. तर राजा हरिश्चंद्र त्यांना छान उत्तर देतात कि देनहार कोई और है, देनहार कोई और है, भेजे तो जो दिन रहन. देनहार तो कोई और है, भेजे तो जो दिन रहन, लोग भरम हम पर करे तासो नीचे नहीं. देणारा ईश्वर आहे, देव आहे, तो देतोय, तो माझ्या थ्रू देतोय आणि लोकांना वाटतंय की मी देतोय, त्यामुळे मला लाज वाटते त्या गोष्टीची, म्हणून माझी नजर खाली होती. देणं पण अशा प्रकारचं असावं आणि मनापासून असावं, हे महत्त्वाचं. प्रशांत त्याला म्हणतो त्या माणसाला खड्ड्यातल्या की जरा बघ इथे, तो मोठा दगड घे एका बाजूला, तो खड्डा अशा साईजचा असतो की तसा उडी मारून येऊ शकत नाही. मोठा दगड घे, त्याच्यावरती छोटा दगड ठेव, छोट्यावर दगडावरती तू उभा राहा. तर ते 4 जण जे ते उभे असतात ना, ते 15 मिनटं तेही थांबतात, ते जात नाही. त्यांना काय शंका येते की ह्या माणसाला काय सोन्याचा हांडा वगैरे काही गुप्त खजिना वगैरे मिळाला की खड्ड्यामध्ये, हा येत का नाही बाहेर. तेही थांबतात तिथं चिकाटीनं. ते प्रशांत सरांना म्हणतात की अहो आम्ही हेच सांगत होतो की तुम्ही काय नवीन सांगताय. सध्याची पिढी कसं आहे माहिती का, सध्याच्या पिढीला असं वाटतं की सगळं नॉलेज गुगलला बटन दाबलं की सगळं मिळतं. पण काही गोष्टी अनुभवाने सुद्धा येतात ना, यावर सुद्धा विश्वास ठेवायला पाहिजे ना. उगीच काय जात नाहीत लोकांचे, ते अनुभव फार महत्त्वाचे आहेत. प्रशांत म्हणतो तुम्ही प्रयत्न केला तो आला नाही, आता मी प्रयत्न करतोय, मला प्रयत्न करू द्या. मोठा दगड छोटा दगड, छोट्या दगडावरती उभा राहा. सगळेजण म्हणाले असतात की तुझा हात द्या, आम्ही तुला ओढून काढतो. अँड नाव देर इज अ ट्विस्ट इन द टेल. त्या माणसाला त्याच्या जन्मापासून असं सांगण्यात आलं असतं, असं शिकवण्यात आलेलं असतं की कधी काही कोणाला द्यायचं नसतं. त्यामुळं त्या खड्ड्यातून बाहेर येऊन स्वतःला जीव वाचवण्यासाठी हात देणं हे त्याला माहीतच नसतं. हा स्वभाव त्याचा जो आहे प्रशांतच्या लक्षात येतो आणि प्रशांतच्या हातांना देण्याची सवय असल्यामुळे प्रशांत पटकन म्हणतो की हा माझा हात घे. आधीचे काय म्हणतात की तुझा हात दे, हा म्हणतो माझा हात घे. माझा हात घे म्हटल्यानंतर खड्ड्याचा मनुष्य पटकन त्यांचा हात घेतो, खड्ड्यात तो उडी मारून बाहेर येतो, त्यांना धन्यवाद पण म्हणत नाही आणि तिथनं निघून जातो. मॉरल ऑफ द स्टोरी इज, तुमच्या हातांना देण्याची सवय जितक्या लवकर लागेल तेवढं आवश्यक आहे, क्योंकि जिंदगी ना मिलेगी दोबार. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी प्रशांतला म्हणालो होतो की रोटरीविषयी माहिती त्यांनी फार सुंदर दिली होती, त्यामुळे मी रोटरीची माहिती, टेक्निकल माहिती जी आहे ती थोडं सांगण्याचं मी टाळलं. इथे जास्त त्यात म्हणजे खोलात गेलो नाही मी. म्हणून अध्यक्षांची परवानगी घेऊन आपले काही प्रश्न असतील रोटरी ह्या संघटनेविषयीचे, म्हणजे तुम्ही सदस्य झालात, आता सदस्य काही होणार आहेत, नवीन इच्छुक सदस्यांना आपण इथे मित्रांना बोलवलं आहे,
त्यांना रोटरीची माहिती दिली आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या मनात काही शंका असेल, म्हणजे एक बेसिक शंका जी आहे ती लोकांची असते, रोटरीमध्ये आल्यामुळे खर्च किती करावा लागतो, ही एक नेहमीची शंका असते की आमचा खर्च किती होईल. अतिशय नॉमिनल खर्च आहे, वर्षाला एक 20-25 हजार रुपये खर्च, म्हणजे महिना 2,000 रुपये असं समजू आहे. तेवढा खर्च आपल्याला करावा लागतो, काही मोठा खर्च नाही आहे. आणि हा 20-25 हजार रुपये खर्च जो आहे हा तुम्हाला आंतरराष्ट्रीय संस्थेचं सभासदत्व तुमच्या क्लबला मिळतं आहे आणि त्या क्लबचे तुम्ही एक मेंबर आहात. जगभरामध्ये कुठेही तुम्ही प्रवास केला, रोटरीची पिन असेल तर तुमचं स्वागत आहे. कोणत्याही देशामध्ये कोणत्याही रोटरी क्लबमध्ये तुम्ही जाऊ शकता, मित्र बनवू शकता. म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थेचं सभासदत्व वर्षाला 25,000 रुपये खर्च करून मिळणं ही सोपी गोष्ट नाही आहे, जी सोपी गोष्ट रोटरीने अवेलेबल करून दिलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा एकतर पैशाचा प्रश्न झाला, वेळ किती द्यावा लागतो याविषयी काही प्रश्न असतात. डॉक्टर मंडळी आहेत भरपूर, फार बिझी शेड्यूल असतं प्रत्येकाचं. आणि अजून काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही. काय 5 मिनिटं देऊया ना आपण प्रश्नासाठी? डेफिनेटली सर. माझा एक प्रश्न असा आहे, म्हणजे सगळ्यांच्या वतीने, स्वर्गाचं $1000 तिकीट हे नेमकं काय, ह्याच्यावर जर तुम्ही थोडंसं सविस्तर सांगितलं नवीन मेंबर्सला तर ते लक्षात येईल. स्वर्गातलं जाण्यासाठी $1000 जे तिकीट आहे, तिकीट जे आहे, मी तुम्हाला सांगतो काय, हे जे पॉल हॅरिस होते ना, अतिशय म्हणजे त्यांचं विजन फार चांगलं होतं. त्यांनी म्हणजे 1905 साली रोटरी सुरू झाली, 1917 साली रोटरी फाउंडेशनचा ट्रस्ट सुरू झाला. म्हणजे रोटरी इंटरनॅशनल हे संस्थेचं नाव आणि रोटरीचा जो ट्रस्ट आहे त्याचं नाव आहे द रोटरी फाउंडेशन. हा ट्रस्ट आहे ना, अतिशय वेगळ्या पद्धतीनं काम करतो. म्हणजे रोटरी वर्ष 2023-24 जी काही देणगी गोळा केली जाते, ती देणगी, त्यातला ॲन्युअल प्रोग्राम फंड जो म्हणतो आपण, वार्षिक देणगी जी आहे, त्यातला एकही रुपया, एकही डॉलर हा खर्च केला जात नाही 3 वर्षासाठी. 3 वर्षासाठी प्रोफेशनल लोकांची मदत घेऊन ते पैसे इन्व्हेस्ट केले जातात आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला परतावा मिळतो. त्या इन्व्हेस्टमेंटवर जो परतावा मिळतो, दॅट टेक्स केअर ऑफ रनिंग द फाउंडेशन, द एक्सपेन्सेस ऑफ द फाउंडेशन. फाउंडेशनची ऑफिस आहे, त्यांचा स्टाफ आहे, त्याचा खर्च आहे. त्या खर्चाची खबरदारी ह्या फंड्समधनं होत जाते. 3 वर्षानंतर जेव्हा ते पैसे अनलॉक होतात तेव्हा त्यातील 5% पैसे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्ससाठी काढले जातात. 47.5% जिथून डोनेशन आलं आहे त्या डिस्ट्रिक्टला 47.5% पैसे परत दिले जातात आणि राहिलेले 47.5% जे आहेत ते रोटरीच्या वर्ल्ड फंडमध्ये जातात, जिथून पोलिओ निर्मूलनासारखे चांगले कार्यक्रम होत जातात. आता 47.5% पैसे जे डिस्ट्रिक्टला परत येतात त्याचा फॉर्मॅट असा आहे, त्याला डिस्ट्रिक्ट डेझिग्नेटेड फंड असं म्हणतात. तुम्ही एखादा मोठा प्रोजेक्ट केला, $32,000 प्रोजेक्ट केला, 20-25 लाखाचा प्रोजेक्ट केला, तुम्ही काही पैसे उभारणी केले, तर त्यात रोटरी फाउंडेशन तुम्हाला मदत करते. तुमच्याकडे हे जे 3 वर्षानंतर पैसे परत आलेले आहेत त्यातले काही पैसे त्यात तुम्ही गुंतवू शकता. म्हणजे साधारण एक असा विचार करा की 5 लाख रुपयाच्या तुमच्या प्रयत्नातनं 25 लाख रुपयाचा प्रोजेक्ट तुम्ही समाजोपयोगी करू शकता. अशा प्रकारची व्यवस्था होत जाते. आता जे दरवर्षी डोनेशन द्यायचं आहे ते कोणी द्यायचं आहे? तुम्ही आम्ही द्यायचं आहे. त्यातील हे एक मानपत्र आहे $1,000. त्याला पॉल हॅरिस फेलो म्हणतात. म्हणजे तुम्ही त्यांचे कंपॅनियन आहात. $1,000 तुम्ही देणगी देताय ॲन्युअल प्रोग्राम फंडसाठी. तुम्ही खात्री बाळगा त्यातला एकही रुपया इथे तिथे खर्च होणार नाही, प्रवासामध्ये खर्च होणार नाही, जेवणामध्ये खर्च होणार नाही. आणि त्यातूनही मोठी गोष्ट, तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळणार. टॅक्स बेनिफिट मिळाल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही जी देणगी दिली आहे त्याचे 47.5% पैसे तुम्हाला परत येणार. जगामध्ये कोणती अशी संस्था आहे की ज्या या पद्धतीनं काम करते? आता क्रायसारखी संस्था आहे किंवा
ती आपली ब्लडची जी आहे संस्था, रेड क्रॉस सोसायटी. आता तुम्ही क्रायचं बघा, क्रायचं वार्षिक त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च असेल 30-35%. आपला खर्च काहीतरी 8-10%चा आहे, आणि तो सुद्धा त्या इन्व्हेस्टमेंटच्या परताव्यातून निघत जातो. म्हणजे आपल्याला हार्डली 2-5% आपले पैसे कमी होतात, 5% समजून चाललं. बाकी 95% पैसे आपले सगळे ज्या कारणासाठी तुम्ही देणगी दिली आहे त्या कारणासाठी वापरले जातात. तर ही जादू जी आहे की रुपयाचे 5 रुपये करण्याची, ही जादू ही रोटरी फाउंडेशनमध्ये आहे. तू फार चांगलं झाला हा प्रश्न विचारला, कारण की ही विस्तृतपणे माहिती देण्याची मला संधी मिळाली की म्हणजे आपला बेसिकली स्वभाव आहे ना, दानशूर लोक आहेत आपण सगळी. आपल्याला कोणाचं दुःख बघितलं की पटकन खिच्यात हात जातो आणि आपण काहीतरी देणगी देतो. आपण देवळात पैसे देतो, इथे देतो, तिथे देतो, हे सगळं करतो, चांगलं करतो. पण ह्याच्यासोबत फाउंडेशनला सुद्धा देणगी द्यावी, कारण की तुमच्या अपरोक्ष काही लोकांना जगामध्ये कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये कोणाला तुमच्या त्या पैशामुळं स्वच्छ पाणी प्यायला मिळतं, कुठे ऑपरेशन्स होतात, कुठे काय होतं. आफ्रिकेसारख्या देशामध्ये फक्त कॅटरेक्सची ऑपरेशन्स होऊ शकत नाही म्हणून कित्येक लोक आंधळे होतात. हे तुम्ही ऐकलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला. आपल्या देशामध्ये, आपल्या शहरामध्ये सुद्धा अनेक कॅटरेक्ट ऑपरेशन्सची आपल्याकडं आवश्यकता आहे. आणि पुढच्या वर्षीचं प्रशांतच्या वर्षामध्ये टार्गेट आहे की आपण 18,000 कॅटरेक्टची ऑपरेशन करणार आहोत HV देसाई हॉस्पिटलच्या सोबत मिळून. हे सगळं टीमवर्कनी होतं. पैसे दिल्याशिवाय होत नाही आहे, आणि पैसे आपण दिलंच पाहिजे त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी, त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी. येस, थँक्यू सर. कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारू शकतात. नो क्वेश्चन इज स्मॉल ऑर स्टुपिड, तो त्यामुळे मन खुलासपणे तुम्ही विचारू शकता. काय मी नाही ऐकलं, का बोलला तू? नो क्वेश्चन इज स्मॉल ऑर स्टुपिड. नो क्वेश्चन इज स्मॉल ऑर स्टुपिड. इज स्मॉल ऑर स्टुपिड. ओके ओके ओके. कुणाला काही विचारायचं आहे? मला आज 2-3 नवीन गोष्टी कळल्या, मी लिहून सुद्धा घेतले. तुझ्या भाषणातली एक गोष्ट आहे, नवीन कळलं मला, ते मी सांगतो नंतर तुला. आणि हे स्मॉल अँड स्टुपिड सुद्धा नवीन कळलं. काहीच प्रश्न नाही आहे. Once again, thanks a lot, and thank you Prashant for being such a dear friend. आणि ही मैत्री आपली अशीच वाढत जावं भविष्यामध्ये सुद्धा, कारण की रोटरीमध्ये नेहमी आपण ते बोलतो ना, फेलोशिप. फेलोशिपचा विवेक अर्थ काय माहिती का? खरोखर अर्थ मी एक देण्याचा प्रयत्न केला आहे ह्या एका शब्दाला, जी काही अक्षरं आहेत FELLOW. फ्रेंडशिप एक्सटेन्शन, लॉंग लास्टिंग, ऑर्गनायझिंग वर्ल्डली सर्व्हिसेस, हेल्पिंग इन्फिनिट पीपल. हा फेलोशिपचा खरा अर्थ आहे. आणि मैत्रीविषयीची 2 ओळी पटकन सांगतो अजून एक. असं पटकन सांगतो असं 3 वेळा करतो मी, तू बस उठू नकोस. लोग मंजिल को मुश्किल समझते हैं, लोग मंजिल को मुश्किल समझते हैं, हम मुश्किल को मंजिल समझते हैं. बड़ा फ़र्क है लोगों में और हम में, बड़ा फ़र्क है लोगों में और हम में. लोग ज़िंदगी को दोस्त, हम दोस्तों को ज़िंदगी समझते हैं. थैंक यू. सुंदर, थँक्यू. आणि पालेशा सर, तुम्ही तो माणूस खड्ड्यात अजून थोडा वेळ ठेवला असता तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नव्हता. थँक्यू सो मच फॉर द वंडरफुल स्पीच. आज पहिल्यांदाच असं होतं आहे की म्हणजे गेल्या 1-2 वर्षामध्ये मी जेव्हापासून रोटरी जॉईन केली आहे, की पहिल्यांदा आपण पूर्ण कार्यक्रम हा मराठीतूनच घेतलेला आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशचं संभाषण इनफॅक्ट मोहन पालेशा सरांनी सुद्धा खूप कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इट्स अ गुड स्टार्ट. ही चांगली सुरुवात आहे. धन्यवाद.